नमस्कार, मी वृषाली पाटील. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत ISO सर्टिफिकेशन गरज आणि महत्त्व या विषयावर, आणि त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत सरोज वारके मॅडम. मॅम, तुमचं या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी मॅडमची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सरोज वारके या हाय मीडिया ग्रुपच्या संचालिका आहेत. तर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEPच्या त्या विद्यार्थिनी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मॅमने आपल्याच कौटुंबिक उद्योगातील IT क्षेत्र सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि आज ते यशस्वीपणे ती जबाबदारी पार पाडत आहेत. संगणकाच्या एका क्लिकवर जग उपलब्ध होतं, त्यामुळे IT क्षेत्र अधिकाधिक मजबूत करण्याचा मॅमचा प्रयत्न आहे. आपल्या उद्योगातील व्यापातून वेळ काढून योगाचं शिक्षण मॅम देतात. गेल्या 35 वर्षापासून विनामूल्य योगाचं शिक्षण देत त्यांनी सामाजिक कार्यात आपला वाटा उचललेला आहे. आज मॅम आपल्याला ISO सर्टिफिकेशन विषयी माहिती देणार आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅम, सर्वात आधी तुम्हाला विचारायचं आहे की शालेय जीवनापासूनच संगणकाची सक्ती विद्यार्थ्यांना करावी असं वाटतं का? मला वाटतं सक्तीची आवश्यकता नाही. खरं म्हणजे ती काळाचीच गरज आहे. आणि संगणकाची जर सक्ती आपण आता करायला गेलो तर सगळ्या शाळांमध्ये संगणक आणि त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक जर असतील तरच ते करून फायदा आहे. तर तेव्हा जे आपल्याला दोन्ही उपलब्ध होतील तेव्हा आपण ती सक्ती केलेली जास्त बरी होईल असं मला वाटतं. नक्कीच मॅम. IT क्षेत्राची खूप क्रेज आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर काय कारण आहे याचं तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सक्तीची आवश्यकता नाही. खरं म्हणजे ती एक काळाची गरजच आहे की संगणक असावा, ही आजकाल काळाचीच गरज आहे. पण सक्ती करायच्या आधी आपल्याला हे एक बघावं लागेल की सगळ्या शाळांमधून म्हणजे खेडोपाडी पाड्यांमधून सुद्धा संगणक अवेलेबल आहे की नाही, आणि मुख्य म्हणजे तो शिकवायला प्रशिक्षित शिक्षक आहेत की नाही, ते असल्यावरच आपण ही सक्ती करू शकतो. म्हणून मला वाटतं ती सक्ती करू नये, पण त्या बाबतीत सरकारनेच पुढाकार घेतला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण माननीय प्रधानमंत्रींनी जे डिजिटल इंडिया करायचं ठरवलं आहे त्याच्यात पूर्ण 2,500 कोटी खेडी एकमेकांना जोडणार आहेत, म्हणजे हायटेक इंटरनेटनी. आणि तेव्हा मग शाळा पण जोडल्या जातील, विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच होणार. जोडल्या जातील म्हणजे त्याला सुरुवात झालेलीच आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मी प्रोग्राम ऐकते की मी मुख्यमंत्री बोलतोय, अतिशय मला आवडतो तो प्रोग्राम. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी की 40,000 ऑलरेडी शाळा डिजिटल केलेल्या आहेत. 2600 शाळांना ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणजे सगळीकडे संगणकाचा आता प्रचार प्रसार होतच आहे. त्यामध्ये आपोआपच ते सक्ती न करता सुद्धा त्याचा प्रसार होणार आहे. आणि शाळांमधून आपण बघतो की जिथे जिथे डिजिटल शाळा झाल्या आहेत आता तिथे मुलांना काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांच्या शाळांमध्ये TV आहे, परत प्रोजेक्टर आहे, भिंतीवर स्पीकर्स आहेत, आणि मुख्य म्हणजे बाकावर बोलणारी बालभारतीची पुस्तकं आहेत की ती बघून मुलं इतकी खुश होतात. मी तर असं ऐकते की मुलांना घरी जावं असं वाटत नाही, इतकी ती तिथे रमतात. म्हणून सक्तीची आवश्यकता पडणारच नाही. नक्कीच मॅम, आजकाल तुम्ही सुद्धा बघत असाल की IT क्षेत्राविषयी तरुणांमध्ये खूप क्रेज आहे, खूप आकर्षण आहे या क्षेत्राचं. काय कारण असू शकेल मॅम? ITचं आकर्षण गेल्या 2 दशकांपासून आहे, आत्ताच आहे असं नाही. पण आपण बघतो की त्याला कारण म्हणजे काय की IT क्षेत्रात जर तुम्ही जॉब बघायला गेलात तर IT क्षेत्रात जॉब हे लवकर मिळतात. त्याचप्रमाणे त्यांचा पगारही थोडा इतरांपेक्षा जास्त असतो. परत तरुण मुलांचे एक ॲम्बिशन असते पहिल्यापासून परदेशी जायचं, स्थायिक व्हायचं, तर ते ITला जास्त शक्य आहे. त्यांना ते लवकर जमतं, त्याच्यामुळे तिथे जातात. किंवा काय होतं की मी एक ऑब्झर्व केलं आहे, 30 वर्षापूर्वी जर एखाद्या मुलीला IT क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून अमेरिकेला जायचं असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायला किंवा जॉब करायला, तर आईवडील घाबरायचे. त्यांना ते आर्थिकदृष्ट्याही परवडायचं नाही आणि एक त्यांना भीती चिंता वाटायची. पण आता तू बघतेस, आपण बघतोय मुली सर्रास अमेरिकेला जातात, MS करायला स्कॉलरशिप मिळवतात, तिथे जॉब करतात, आणि बऱ्याच वेळा त्यांना परत यावं असं वाटलं नाही तर MSच्या पुढे PhD पण करायला बघतात. तर हे एक अट्रॅक्शन आहे. आणि IT क्षेत्रात एक अट्रॅक्शन आहे. मुलांचा असा गैरसमज असतो की IT म्हणजे एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून आरामात कम्प्युटर चालवायचा,
काय नाही, इकडे तिकडे वणवण नाही, फिरावं लागत नाही. अर्थात तो गोड गैरसमज आहे, पण त्यामुळे काय होतं की मुलं आय टी क्षेत्राकडे जास्त जास्त आकर्षित होतात. तर मला वाटतं की आय टी क्षेत्रातल्या मुलांना हे जे आकर्षित होतात त्यांना मी थोडी वस्तुस्थिती पण सांगू इच्छिते की आपण जर बघायला गेलो तर आय टी क्षेत्रात कामं कशा प्रकारची असतात. भरपूर डेटा चर्निंग, डेटा ॲनालिसिस करावं लागतं, रिपोर्ट्स बनवावे लागतात. बँकात घ्या, मल्टीनॅशनलमध्ये घ्या, ते रिपोर्ट सबमिट करायला डेडलाईन असते. ती जर डेडलाईन तुमची चुकली तर तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते. म्हणजे हा एवढा मजेचा जॉब नाही आहे, पण त्याच्यात काय होतं की एक एक्साइटमेंट असते. ती असल्यामुळे लोकांना तो जॉब आवडतो. त्याचप्रमाणे एक आहे की आय टी क्षेत्रात आपण बघतो कामाच्या वेळा ठरलेल्या नाही. कामाच्या वेळा म्हणजे आपल्याला कसं ऑफिस टाईम मुलं लोकांना वाटतो 10 to 6 किंवा असा जो आहे तसा ठरलेलाच नाही आहे. कारण ह्याचा संबंध वेगळ्या वेगळ्या देशांशी येतो. वेगळ्या वेगळ्या देशांच्या, समजा युरोप आहे, अमेरिका आहे, तिथे जो दिवस असेल तो आपला ऑफिस टाईम मुलांनी समजावा. बऱ्याच वेळा काय होतं, रात्री बेरात्री फोन येतात आणि मुलं म्हणजे सांगतात, तिथे प्रॉब्लेम असतो, तो सॉल्व करावा लागतो, त्यांना काहीतरी फॉलोअप द्यावा लागतो. तेव्हा मग आपल्याला ह्या टायमिंगचा आपल्याला काहीच बंधन पाळता येत नाही. त्याचा एक परिणामही होतो. हे जे आकर्षण आहे मुलांना, दिवसभर काम करून काय होतं की मुलं दमतात. मुलं काय म्हणजे आता पुढच्या आयुष्यात सुद्धा आय टी क्षेत्रात दमायला का होतं, कारण शारीरिक काम नसतं आणि मेंदू शिळून जातो. दिवसभर तुम्ही काम केल्यावर काय होतं की शरीर जे आहे ते एकदम असं जड वाटायला लागतं आणि सगळे सांधे आखडून जातात, कारण बसून आहे आपण, व्यायाममुळेच होत नाही. दुसरं काय होतं की मेंदू शिळून जातो. मग अशा वेळेस काय करायला, हे म्हणजे मी एक योगाच्या दृष्टीने सांगणार आहे की जेव्हा ही मुलं घरी येतात, त्याच्यात तुला माहिती असेल दमलेल्या बाबाची ही कहाणी. तर ही कहाणी अशी दमलेल्या बाबाची, त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे की रोज जर तुम्ही 40 मिनिट 30-40 मिनिट हठयोग केलात. हठयोग म्हणजे काय की त्याच्यात तुम्ही सूर्यनमस्कार, आसन, प्राणायाम केलं तर आणि ओंकार जर केलात तर तुम्हाला दिवसभर तरतरी वाटते आणि हा सगळा दमवा जो आहे, क्षीण आहे, तो निघून जातो. त्यात आणखी मी एक सजेस्ट करीन की हठयोगी निकम गुरुजींनी जे नेत्रस्नान सांगितलं आहे ते अतिशय छान आहे. ते दिवसातून ते 3 वेळा पण केलं तरी त्यांच्यासाठी त्याचा फायदाच होऊ शकतो. नक्कीच मॅम, मला अजून एक तुम्हाला विचारायचं वाटतं की उद्योग क्षेत्रात जे नोकरीसाठी तरुण किंवा तरुणी येतात, ते जे शिक्षण घेतात त्याच्यापेक्षा नोकरी एकदम वेगळी असते. काय सांगाल? नोकरी वेगळी असते कारण शिक्षण आणि उद्योग यांची सांगड आपण घालूच शकत नाही. सांगड म्हणजे यांची कंपॅरिझन आपण करू शकत नाही, कारण उद्योग हजारो प्रकारचे असतात आणि शिक्षण एक चॅनलाइज्ड असतं. त्याच्यामुळे हे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपल्याला शिक्षणाचे हे द्यावं लागतं ते विद्यालयातून देणं शक्य नसतं. सुरुवातीला म्हणूनच काय करतात की मुलांना एक प्रकारे तयार करायचं की आपण ह्या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं, यासाठी हे फाउंडेशन बनवलं जातं शाळांमधून आणि नंतर मात्र त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यावं असं मला वाटतं. आपण बघितलं की MBBSच्या मुलांना कसं इंटर्नशिप असते किंवा त्यांना खेड्यात प्रॅक्टिस करणं कंपल्सरी असतं. तसं जर आपल्याला देता आलं शिक्षण तर सगळीच मुलं तयार राहतील शिक्षणानंतर लगेच व्यवसायात यायला. पण तसं होणं कठीण आहे. मुख्यमंत्रीजींनी सांगितलं आहे की आत्ता जो नवीन रूल आलेला आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की मुलांना जास्तीत जास्त मुलांना तिथे ॲप्रेंटिस म्हणून शिकता येईल. असं झालं तर फार आनंदाचीच गोष्ट आहे. आणि एक मुलं MBBS करतात, कोणी MBA करतात, त्यांना पण माझा एक अनुभवाचा सल्ला आहे की हे करायचं असेल तर आधी आपण 2-3 वर्ष नोकरी करावी आणि नंतर ह्या कोर्सेसला जावं. म्हणजे रिॲलिटी काय आहे ती आपल्याला कळल्यावर आपण पुढे गेलो तर आपण त्याला जास्त चांगल्या प्रकारे फेस करू शकतो. नक्कीच मॅम, ISO सर्टिफिकेशनविषयी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत काही, पण सध्या शिक्षणाच्या वाटामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ओके.